महायुती सरकारनं महामंडळांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरवल्याचं सांगण्यात येत आहे। महामंडळांसाठी 28, 29, 23चा फॉर्म्युला निश्चित करून अनेक दिवस उलटलेत, मात्र अद्यापही महामंडळांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीयेत। आमदारकी खासदारकीची संधी हुकलेल्या अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या, त्याआधी तरी नियुक्त्या होतील का असा सवाल आता इच्छुकांकडून विचारला जातोय। कार्यकर्त्यांच्या कोपराला महामंडळ नियुक्त्यांचा गूळ। 28, 29, 23चा फॉर्म्युला ठरला, मग नियुक्त्या कधी? महामंडळ नियुक्त्या होत नसल्यानं इच्छुक अस्वस्थ। राज्य सरकारच्या 138 महामंडळांच्या नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत महायुतीचे शेकडो कार्यकर्ते आहेत। आमदारकी खासदारकी न मिळालेल्या अनेक इच्छुक महामंडळाच्या नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत। काही दिवसांपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी महामंडळांचं वाटपही केल्याची माहिती आहे। भाजपला 48%, शिवसेनेला 29% तर राष्ट्रवादीला 23% पदं वाटून घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे। महामंडळांचा फॉर्म्युला ठरल्यावर कोणत्याही क्षणी महामंडळांच्या नियुक्त्या जाहीर होतील असं वाटलं होतं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तर 140 जणांनी तयार राहावं असं जाहीरही केलं होतं। आता एवढं सगळं झाल्यावर इच्छुकांनी तर गुडघ्याला बाशिंगही बांधली होती, पण कसलं काय? पावसाळी अधिवेशन संपलं, आता हिवाळी अधिवेशनाचे वेध लागले। महामंडळांच्या नियुक्त्यांचं कोणी नावही घेत नाहीये। आता वाटप होत नाही म्हटल्यावर सत्ताधारी पुन्हा लवकरच महामंडळांचं वाटप होईल अशी टेप वाजवतायत। लोकशाहीमध्ये आपण प्रत्येकाला संधी देऊ शकत नाही, पण काही लोकांच्या समाजामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असते, पक्षामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन असते। त्या लोकांना प्रत्येकाला आपल्याला आमदार खासदार करता येत नाही, तर अशा सर्व प्रमुख लोकांना राज्याच्या विकासामध्ये त्यांचा हातभार लावावा आणि त्यांचा विजनचा फायदा व्हावा म्हणून महामंडळाच्या नियुक्त्या हे लवकरात लवकर व्हावं असं प्रत्येकाला वाटते। शेवटी 3 पक्षाचं सरकार आहे आणि जे काही सूत्र ठरेल त्यानुसार वाटप होईल। महामंडळांच्या नियुक्त्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। इच्छुकांना महामंडळांचा लॉलीपॉप दाखवल्याचा टोला काँग्रेसनं लगावलाय। पुढच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना झुलवण्याचा हा फंडा असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। एक नवीन लॉलीपॉप आहे, लॉलीपॉपवर लॉलीपॉप आता अपेक्षेने ठेवायचं आहे। महामंडळ किती महामंडळ आणि कार्यकर्त्यांची फौज 3 पक्षाची इतकी मोठी आहे, मला वाटतं की काय देणार आणि कोणाला काय मिळणार। पण चला निवडणुकीसाठी नवीन एक फंडा, कारण लोक आता कार्यकर्त्यामध्ये नैराश्य आहे, मंत्री दाबून खात आहेत, तिजोरी दाबून लुटली जात आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना नवीन एक चॉकलेट देण्याचं काम या निमित्तानं सरकारकडून होत आहे। महामंडळांच्या नियुक्त्या गणेशोत्सवापर्यंत तरी होतील अशी इच्छुकांना अपेक्षा। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे। लॉबिंग करून थकलेल्या कार्यकर्त्यांना आता तरी महामंडळ मिळेल की नाही याबाबत शंका वाटू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।